भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने खोपोली शहरात तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा पदयात्रेला खोपोलीकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. शिळफाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर अग्निशमन दल केंद्राच्या माध्यमातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बाजारपेठेतून मार्गक्रमण करत पदयात्रेचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आला. या अभियानांतर्गत स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, ज्येष्ठ नेते यशवंत साबळे, दीपक बेहेरे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेविका अश्विनी आत्रे, सानिया शेख, प्रतीक्षा रेटरेकर, नगरसेवक विनायक तेलवणे, दिनेश थोरवे, किशोर पाटील, ज्येष्ठ नेते सूर्यकांत देशमुख, मनीष खवळे, इंदरमल खंडेलवाल, दिलीप पवार, संजय म्हात्रे, संजय तन्ना, मोहसिन शेख यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.